एका छोट्याशा गावात एक तुटके-फुटके घर होते. त्या घराला पाहून असे वाटत होते की 10-15 वर्ष त्या घराची कोणती डागडुजी झाली नाही की नाही त्या घराची रंगरंगोटी झाली. त्या घरात एक म्हातारी बाई राहत होती, जिचे या जगात कोणीच नव्हते आणि शेजारचे पाजारचे तिला खायचे प्यायचे सामान द्यायचे आणि यामुळेच तिचे जीवन व्यतीत होत होते. तेव्हाच एक दिवस सकाळी सकाळी एक खूप मोठी कार त्या घराच्या समोर येऊन थांबते. त्या कारमधून एक तरुण मुलगा बाहेर येतो, ज्याने चांगले कपडे घातलेले होते आणि तो सरळ त्या म्हाताऱ्या बाईच्या घरात जातो. मुलगा घरात जातो तेव्हा ती म्हातारी बाई काहीतरी काम करत होती. तेव्हाच तो मुलगा सरळ त्या म्हाताऱ्या बाईचे पाय पकडतो आणि ढसढसा रडू लागतो आणि तिला म्हणतो की आजी, तुमच्यामुळेच माझं आयुष्य बदलले आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर ती म्हातारी बाई पहिल्यांदाच हैराण झाली होती आणि विचार करू लागली की हा मुलगा कोण आहे आणि मी असे काय केले की याचे जीवन बदललेले. शेवटी तो मुलगा कोण होता आणि त्या म्हाताऱ्या बाईची काय कथा आहे, हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ किंवा ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, ही कथा आहे महाराष्ट्रामधल्या एका छोट्याशा गावातली. एका छोट्याशा गावात कुसुम नावाची महिला राहत होती. तिच्या पतीचे नाव भानुदास होते. भानुदास राव हे मजदुरी करत होते आणि मजदुरी करून घर चालवत होते. हळूहळू दिवस निघून जात होती. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाले होते, परंतु अजूनही त्यांना मूलबाळ झाले नव्हते. हळूहळू अजून वेळ निघून जाते आणि काही वर्षानंतर त्यांना माहीत पडते की कुसुम आई होणार आहे आणि ती गरोदर आहे. आता या गोष्टीचा आनंद भानुदास रावांना खूप होतो. आनंदात ते विचार करतात की आता आम्हाला मुलबाळ होईल आणि कुटुंबात एक सदस्य वाढेल. हळूहळू वेळ निघून जाते आणि वेळेबरोबरच त्या मुलाचा जन्म होतो. कुसुमने एका मुलाला जन्म दिला होता आणि त्या मुलाचे नाव ते प्रदीप ठेवतात. आता घरात एक सदस्य वाढला म्हटल्यावर भानुदासराव जास्तच मेहनत करू लागले आणि अशा प्रकारे त्यांचे दिवस सरत होते. हळूहळू प्रदीप मोठा होत होता आणि 5 वर्षाचा झाला. जेव्हा तो 5 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या वडिलांचा भानुदासरावांचा आजारी पडून मृत्यू झाला. कुसुमवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिला आता काळजी वाटू लागली होती की आता ती नवऱ्याशिवाय कशी जगेल, तिच्या मुलाला कशी सांभाळेल. तेव्हा तिचे माहेरचे लोक तिला समजावतात की प्रदीपला आम्ही सांभाळतो आणि तुझे दुसरे लग्न लावून देतो. तू अजून तरुण आहेस, अजून तुझ्यासमोर आयुष्य खूप पडले आहे. असं विधवा होऊन आयुष्य तू कसं घालवणार आहेस. आपल्या माहेरच्या लोकांच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकून कुसुमला खूपच वाईट वाटते. ती म्हणते की प्रदीप हा माझ्या नवऱ्याची आठवण आहे, शेवटची निशाणी आहे आणि याच्यासोबतच मी माझे आयुष्य जगेल, पण मी दुसरं लग्न करणार नाही. यानंतर कुसुम त्या मुलाला सांभाळून त्याला मोठं करण्याचा निर्णय घेते. कुसुम तिथेच राहून त्या मुलाची काळजी घेते आणि स्वतः दुसऱ्यांच्या घरी धुण्या भांड्याची कामं करून त्या मुलाचं संगोपन करते. हळूहळू दिवस असेच निघून जातात, परंतु तो मुलगा आपल्या आईचं काहीच ऐकत नव्हता. आई त्याला जे काही सांगायची तो एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. तो तेच करायचा जो त्याच्या मनात येत होते. हळूहळू तो मुलगा 15 वर्षांचा झाला. जेव्हा तो 15 वर्षांचा झाला तेव्हा तो आपल्या मित्रांसोबत सारखं बाहेर फिरायला जात होता आणि याच गोष्टीसाठी कुसुम त्याला खूप ओरडत असायची आणि म्हणायची की बाळा, असं सारखं मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाऊ नकोस. तुझे वडील या जगात नाहीये. लोक काय म्हणतील की आईला साधा एक मुलगा सांभाळला जात नाही, त्याला चांगले संस्कार देता येत नाहीत, त्यामुळेच असा बिघडत चालला आहे. बाळा, लोक मलाच नाव ठेवतील. आईने एवढं समजावूनही मुलगा आईचं काहीच ऐकत नव्हता. तो आपल्या आईकडे लक्षच देत नव्हता आई काय म्हणते ते. एक दिवस तो आपल्या मित्रांबरोबर बाहेर गेला होता आणि 15व्या वयातच तो मित्रांसोबत दारू पिऊन घरी आला. तो जशा प्रकारे दारू पिऊन घरी आला होता तेव्हा कुसुमला ही गोष्ट समजायला वेळ लागली नाही की तो दारू पिऊन घरी आला आहे. तेव्हा कुसुमने त्याला खूप मारले होते आणि मारता मारता हेच म्हणत होती की तुझ्यासारखा मुलगा होण्यापेक्षा हेच चांगलं झालं असतं की मी निपुत्रिक राहिली असते. कमीत कमीत आज मला हा दिवस पाहायला भेटला नसता. कुसुम त्याला रात्रीपर्यंत खूप मारते आणि बडबड करते. त्यानंतर तो मुलगा नाराज होऊन घरात असाच पडून राहतो. आता आई थोड्या वेळपर्यंत वाट पाहते की तो स्वतः जेवायला येईल, परंतु तो मुलगा जेवायला येत नाही. त्यामुळे कुसुम जेवणाचे ताट घेऊन त्याच्याजवळ जाते आणि त्याला हाताने भरवू लागते. परंतु तो मुलगा आपल्या आईवर नाराज झालेला होता. तो जेवणासाठी आईला नकार देतो. तेव्हा त्याची आई त्याला ओरडून दम देऊन जबरदस्ती खायला भरवते. आता तो मुलगा जेवतो, परंतु त्याच्या मनात आपल्या आईबद्दल अजूनही राग येत होता, कारण तो फक्त 15 वर्षांचा मुलगा होता आणि त्याला सगळं समजत होतं, पण तो एवढा समजू शकत नव्हता की
त्याच्या आईने त्याच्यासाठी जे काही केले होते त्याला त्याच्या चांगल्यासाठीच भल्यासाठीच केलं आहे. पूर्ण रात्र तो मुलगा आपल्या कॉटवर पडून विचार करत होता. रात्री उशिरा त्याच्या आईचा डोळा लागतो आणि जेव्हा त्याची आई झोपलेली असते तेव्हा तो उभा राहतो आणि घरातून आपले कपडे एका पिशवीत भरतो आणि त्यानंतर रात्रीच्या अंधारात घरातून बाहेर निघून जातो. रात्रीच्या अंधारात तो घराबाहेर पडला त्यामुळे त्याला कोणीच पाहत नाही. हळूहळू पायी चालत तो मेन रोडकडे पोहोचतो. मेन रोड त्याच्या गावापासून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर दूर होता. 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास करता करता त्याला सकाळ झाली होती. मेन रोडवरून तो कसं तरी सगळ्यांना आपली अडचण सांगून लिफ्ट घेऊन कसत बसा तो मोठ्या शहरात पोहोचतो. आता तो मोठ्या शहरात पोहोचला होता, परंतु एवढी गर्दी त्याने पहिल्यांदा पाहिली होती. एवढी गर्दी पाहून तो हैराण झाला होता. इकडे तिकडे हैराण होऊन तो लोकांकडे पाहत होता. तो बघत होता की जग चालले आहे आणि कुणासाठी हे जग थांबणार नाहीये. सगळे लोक आपापल्या कामात व्यस्त होते. कोणी त्यांचे हे काम करत होते तर कोणी ते काम करत होते. तेव्हाच त्या मुलाला भूक लागते. तेव्हा तो एका हॉटेलकडे जातो. हॉटेलमध्ये गेल्यावर तो हॉटेलवाल्याशी बोलतो आणि म्हणतो की माझे या जगात कोणीच नाहीये. तुम्ही मला खायला द्या. त्या बदल्यात मी तुमचे काम करतो. आता हॉटेलचा मॅनेजर आधी तर त्या मुलाला नकार देतो आणि म्हणतो की आम्ही ना लहान मुलांना कामावर ठेवत नाही. परंतु त्या मुलाने खूप विनवण्या केल्या आणि म्हणाला की मला खूप भूक लागली आहे. मला तुम्ही खायला द्या. त्या बदल्यात मी तुमचे पाहिजे ते काम करून देतो. पण मला खूप भूक लागली आहे. मला काहीतरी खायला द्या. तो मॅनेजर विचार करतो की चला ठीक आहे, काहीतरी काम करेलच तो. त्यानंतर तो मॅनेजर त्या मुलाला खायला देतो आणि म्हणतो की या हॉटेलच्या हात खरकटी भांडी आहेत. तुला ती साफ करायची आहे, भांडी घासून ठेवायची आहे. तो मुलगा जेवतो पोटभर आणि जेवण झाकेल. जेवल्यानंतर ती खरकटी भांडी घासतो आणि पुन्हा त्या मॅनेजर जवळ जातो. त्या मॅनेजरला म्हणतो की साहेब, या शहरात कुणालाच मी ओळखत नाहीये आणि मी माझ्या गावावरून इकडे आलो आहे. इथे मला काही काम नाही आणि नाही मला राहण्यासाठी घर आहे. नाही मला काही खायला प्यायला आहे. साहेब, तुमची इच्छा असेल तर मी याच हॉटेलमध्ये काम करेल आणि रात्री इथेच झोपेल. चालेल का? तो मॅनेजर विचार करतो की फुकटमध्ये काम करणारा मिळत आहे, जो 24 तास याच हॉटेलमध्ये राहील आणि आपलं काम करेल, भांडी घासेल, सर्वंटसारखं काम करेल. त्यामुळे तो मॅनेजर म्हणतो ठीक आहे, जर तुझी इच्छा असेल तर तू इथे काम करू शकतोस. तुला इथे जेवायला मिळेल आणि राहायला हॉटेल आहेच. पण तुला चांगल्या प्रकारे काम करावं लागेल, नाहीतर तुला काढून देण्यात येईल. असं बोलून मॅनेजर त्या मुलाला तिथेच ठेवतो. आता प्रदीप त्याच हॉटेलमध्ये राहू लागला. खूप मेहनतीने तो आपलं काम करू लागला आणि चांगल्या प्रकारे आपल्या कामाला निभावू लागला. मॅनेजर जेव्हा प्रदीपला काम करताना पाहत होता तेव्हा त्याला खूप चांगले वाटत होते. मॅनेजर कायम विचार करायचा की मुलगा चांगला मेहनती आहे, खूप मेहनत करतो. त्यामुळे मॅनेजर अजूनच काम त्याच्याकडून करून घ्यायला लागला, जसे की भाज्या कापणे किंवा बाजारातून सामान आणणे आणि लोकांना जेवण वाढणे देखील. दिवसभर प्रदीप हॉटेलवर काम करत असायचा आणि रात्री त्याच हॉटेलवर झोपत होता. त्या बदल्यात त्याला जेवायला मिळायचं आणि त्याच हॉटेलमध्ये राहायला देखील मिळत होतं आणि अशाच प्रकारे त्याचे दिवस व्यतीत होत होते. हळूहळू दिवस असेच निघून जात होते आणि वेळेबरोबर प्रदीप हळूहळू मोठा व्हायला लागला. हॉटेलवर काम करता करता त्याला 2 वर्षे झाली होती. तेव्हा त्याचे वय 17 वर्ष झाले होते. एक दिवस मॅनेजरला काही कामानिमित्त बाहेर जायला लागले. तेव्हा तो त्या प्रदीपला म्हणाला की बाळा, तू असं कर, या हॉटेलची चांगल्या प्रकारे काळजी घे आणि कोणतेही ग्राहक आले तरी त्याला तू संतुष्ट कर. तेव्हा प्रदीप म्हणतो की ठीक आहे साहेब, तुम्ही काहीच काळजी करू नका. बिनधास्त तुम्ही जाऊ शकता. बाहेर जा. मी हॉटेलला चांगल्या प्रकारे सांभाळेल. कारण प्रदीपने 2 वर्षात हॉटेलची सगळी कामं शिकून घेतली होती. त्याला माहीत होते की ग्राहकांना कशा प्रकारे हाताळतात आणि कशा प्रकारे त्यांच्यासोबत व्यवहार करतात. तो मॅनेजर 3-4 दिवस सुट्टी घेऊन बाहेर जातो आणि प्रदीप या दिवसात हॉटेलला चांगल्या प्रकारे मॅनेज करतो आणि ग्राहकांना सुद्धा चांगल्या प्रकारे संतुष्ट करतो. आता मॅनेजर जेव्हा 3-4 दिवसांनी परत येतो तेव्हा तो पाहतो की प्रदीपने हॉटेलला चांगल्या प्रकारे मॅनेज केलं आहे. जे हॉटेलचे कामगार होते ते सुद्धा मॅनेजरला सांगतात की प्रदीप खूप चांगल्या प्रकारे काम करतो आहे आणि कोणतीही चुकी त्याने केलेली नाही. त्यामुळे मॅनेजर खूपच प्रदीपवर खुश झाला होता. मॅनेजर विचार करतो की हे खूप चांगले झाले. आता मला कधी बाहेर जाण्यासाठी सोपं होईल. यानंतर तो मॅनेजर सारखा बाहेर जाऊ लागला आणि हॉटेलची जबाबदारी पूर्णपणे प्रदीपवर सोपवू लागला.
प्रदीप हॉटेलला सांभाळण्यासोबतच बाकीच्या सगळ्या कामांमध्ये आपली रुची दाखवतो आणि खूप मेहनतीने आणि प्रामाणिकपणे हॉटेलचे सगळे काम शिकू लागतो. एक दिवस मॅनेजर सुट्टीवर गेला होता आणि त्याच वेळेस हॉटेलचे मालक हॉटेल पाहण्यासाठी हॉटेलवर येतात. हॉटेलचे मालक जसे हॉटेलवर येतात तेव्हा पाहतात की मॅनेजरच्या जागेवर एक मुलगा काम करत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ग्राहकांसोबत बोलत आहे. आणि जेव्हा हॉटेलचे मालक हॉटेलमध्ये येतात तो मुलगा त्यांच्याशी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वागतो आणि त्यांना विचारतो की साहेब काय खायला हवं आहे. त्यानंतर हॉटेलचे मालक एका टेबलवर बसतात आणि त्याला खाण्यासाठी ऑर्डर करतात. हॉटेलचे प्रत्यक्षात मालक एका टेबलावर बसले होते आणि आपल्या जेवणाची वाट पाहत होते. तेव्हाच प्रदीप त्यांना जेवण घेऊन येतो, सर्व करतो. हॉटेलचे मालक जेव्हा एक घास खातात तेव्हा त्या मुलाची परीक्षा घेण्यासाठी ते जेवणाला नाव ठेवू लागतात. तेव्हा पूर्ण स्टाफ तिथे गोळा होतो. प्रदीप खूप चांगल्या प्रकारे या सिच्युएशनला हँडल करण्याचा प्रयत्न करतो. तिथे जो स्टाफ गोळा झाला होता त्यातले काही जुने कामगार हॉटेल मालकाला ओळखतात की हे तर हॉटेलचे मालक आहेत. त्यामुळे एकदमच ते कामगार मालकाला नमस्कार करायला लागतात. प्रदीप या गोष्टीला बघून थोडा हैराण होऊन जातो आणि त्यातल्या त्यात एक कामगाराला विचारतो की हे कोण आहेत. तेव्हा तो कामगार म्हणतो की अरे हे तर हॉटेलचे मालक आहेत, ते रोज रोज इथे येत नाहीत. हे ऐकल्यानंतर प्रदीप एकदम शांत उभा राहतो. तेव्हा हॉटेलचे मालक त्याची पाठ थोपटतात आणि त्याला शाब्बासकी देतात आणि म्हणतात, शाब्बास बाळा, तू जे काही केलं आहे ना ते खूपच चांगलं केलं आहेस. बाळा मला एक सांग, या हॉटेलचा मॅनेजर जो मी ठेवला होता तो आता कुठे गेला आहे. तेव्हा बाकीचे कामगार हॉटेल मालकाला सांगतात. हॉटेल मालकाला सांगतात की ते सारखे सारखे सुट्टीवर जातात आणि ते जेव्हा सुट्टीवर जातात तेव्हा प्रदीपवरच सगळी जबाबदारी सोपवून जातात आणि हा प्रदीप हॉटेलवर राहतो. यानंतर हॉटेल मालकाने प्रदीपचे काम पाहिले आणि त्याची अडचणसुद्धा समजून घेतली होती की त्याच्याजवळ राहण्यासाठी घर नाही आणि तो खूप इमानदारीने काम करतो. हॉटेल मालकाने मॅनेजरला फोन केला आणि सांगितले की इथून पुढे आज नंतर तू माझ्या हॉटेलवर येण्याची काहीच गरज नाही. मी त्या ठिकाणी दुसऱ्याला मॅनेजर ठेवले आहे. आता यानंतर हॉटेलच्या मालकाने प्रदीपला मॅनेजर बनवले आणि त्याला सांगितले की बाळा, खूप मन लावून आणि इमानदारीने मेहनतीने इथे काम कर आणि यानंतर तुझ्यासाठी अजून काहीतरी वेगळं काहीतरी सरप्राईज असणार आहे. हॉटेलचे मालक प्रदीपला मॅनेजर बनवून तिथून निघून जातात. हॉटेल मालकाचे अजूनही खूपच भरपूर हॉटेल्स होते आणि त्या सगळ्या हॉटेलमधून ज्या हॉटेलमध्ये प्रदीप मॅनेजर होता ते हॉटेल खूपच चालत होते. हॉटेलमध्ये खूपच ग्राहक येऊ लागले होते आणि त्या हॉटेलचा सेल दिवसेंदिवस वाढत चालला होता. या गोष्टीला बघून हॉटेल मालक पूर्णपणे हैराण झाले होते आणि विचार करतात की हा मुलगा तर खूपच मेहनती आहे, त्यामुळे या हॉटेलचा इतका चांगला सेल होत आहे आणि भरपूर ग्राहक या हॉटेलमध्ये येतात. एक दिवस हॉटेल मालक प्रदीपला आपल्या घरी बोलवतात आणि त्यांच्या बोलण्यावर प्रदीप त्यांच्या घरी जातो. त्यांचे घर खूपच आलिशान होते. बाहेर महागातल्या महागड्या गाड्या उभ्या होत्या आणि दोघेच पती पत्नी त्या घरात राहत होते. प्रदीप जसा त्या घरात जातो तेव्हा हॉटेलचा मालक प्रदीपला आत बोलवतात. हॉटेल मालक डायनिंग टेबलवर जेवत होते, त्यामुळे ते प्रदीपला डायनिंग टेबलवर बसायला सांगतात. प्रदीप खुर्चीवर बसल्यानंतर हॉटेल मालक त्याला म्हणतात की बाळा, ज्या हॉटेलमध्ये तू मॅनेजर आहेस त्याचा सेल खरंच खूप वाढला आहे. माझे खूप सारे हॉटेल्स आहेत, त्यामुळे माझी इच्छा आहे की या सगळ्या हॉटेलला तूच चांगल्या प्रकारे मॅनेज कर आणि याच प्रकारे त्यांना सुद्धा चालवण्याचा तू प्रयत्न कर. हॉटेल मालकाचे बोलणे ऐकून प्रदीपला खूप आनंद झाला. आपल्या मालकाकडून आपली स्तुती ऐकून प्रदीप म्हणतो की ठीक आहे मालक, जशी तुमची इच्छा असेल तसंच होईल. यानंतर प्रदीप त्यांचे सारे हॉटेल चांगल्या प्रकारे सांभाळतो आणि हॉटेलची कामं पाहू लागतो. आता हॉटेलमध्ये कोणता नवीन स्टाफ भरती करायचा असेल किंवा दुसरे अजून काही काम करायचे असेल, महत्त्वाची कामं असतील तर सर्वच प्रदीप पाहत होता. हळूहळू असेच दिवस निघून जात होते. आता प्रदीप जवळजवळ 22 वर्षांचा झाला होता. प्रदीप आता नेहमी हॉटेल मालकाच्या घरी जायचा, कारण त्याला हिशोब पाहायला लागायचा. जे काही पैसे हॉटेल कमावत होते त्यांचा पूर्ण हिशोब मालकांना समजावायला तो त्यांच्या घरी जात होता. नेहमी घरी येत असल्यामुळे मालक आणि मालकीण त्याच्यावर खूप प्रेम करतात आणि त्याच्याकडून चांगल्या नजरेने पाहू लागतात. कारण खरोखरच प्रदीप खूप मेहनती आणि इमानदार मुलगा होता आणि त्या दोघांचा तो खूप आदरही करायचा. त्यांच्या घरात ते सुद्धा काही काम असेल तर प्रदीप निःसंकोचपणे करायचा, कारण हॉटेल मालकाला एकही मूल नव्हते.
त्यामुळे त्यांना त्यांचे मूल होऊन त्यांच्या घरातील बाहेरची कामं तो करत असायचा. आणि अशाच प्रकारे दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस हॉटेल मालक आणि त्यांची पत्नी एकमेकांसोबत गप्पा मारत होते. तेव्हा मालकीण बोलते की मुलगा खरंच खूप चांगला आहे, इमानदार आहे. तर मग आपण याला दत्तक घ्यायचे का? तेव्हा मालक म्हणतात, नाही नाही, अजून ती वेळ आलेली नाहीये. जेव्हा ती वेळ येईल ना, तेव्हा त्याला आपण दत्तक घेऊ. यानंतर हळूहळू असंच वेळ निघून गेली आणि 3 वर्षानंतर हॉटेल मालकांच्या पत्नीचा अचानक मृत्यू होतो. पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे हॉटेल मालक खूप तुटून जातात आणि याच दुःखामध्ये ते नेहमी आजारी राहू लागतात. आणि प्रदीपला म्हणतात की बाळा, तू आता हॉटेलवर राहत जाऊ नकोस रे. आता तू माझ्या घरी आणि इथेच राहा, कारण आता मी पूर्णपणे एकटा पडलो आहे. मला कोणतेच मूलबाळ नाही. त्यामुळे तू माझ्याजवळ राहशील तर मला थोडं चांगलं वाटेल. आपल्या हॉटेल मालकाचे बोलणे ऐकून प्रदीप त्यांना होकार देतो आणि तिथेच राहू लागतो. सकाळी सकाळी प्रदीप आपल्या कामावर जात होता आणि दिवसभर सगळे हॉटेल चांगल्या प्रकारे सांभाळत होता आणि संध्याकाळी पुन्हा हॉटेल मालकांच्या घरी येत होता. हळूहळू हॉटेल मालकांची तब्येत दिवसेंदिवस खराब होऊ लागते आणि ते खूपच आजारी पडू लागतात, कारण त्यांच्या पत्नीच्या मृत्यूचा धक्का त्यांना जास्तच बसलेला होता आणि याच दुःखामुळे ते खूप तुटून गेले होते आतल्या आत. त्यांच्या आजारपणात प्रदीप त्यांची खूप काळजी घेतो, त्यांची खूप सेवा करतो. संध्याकाळी हॉटेलवरून आल्यावर त्यांचे पाय दाबतो आणि चांगल्या प्रकारे काळजी घेतो. एक दिवस संध्याकाळी तो असेच आपल्या हॉटेल मालकाचे पाय दाबत होता. तेव्हा हॉटेल मालकाने त्याला त्याच्या भूतकाळाबद्दल विचारले की, बाळा, तू इतक्या दिवसांपासून आमच्याजवळ काम करत आहेस. मी कधी तुझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आता मला जाणून घेण्याची इच्छा आहे की तू कुठून आला होतास? तू एकटाच आहे का? तुझी आई कुठे? बाबा कुठे? तू कोण आहेस? इकडे कसा आलास? यानंतर प्रदीप आपल्या मालकाला आपली सर्व कहाणी सांगतो. तो सांगतो की लहानपणी मी जेव्हा 5 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या बाबांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर माझ्या आईने मला लहानाचं मोठं केलं. परंतु मी कधीच तिच्या प्रेमाला समजूच शकलो नाही. मी माझ्या मित्रांबरोबर फिरायला लागलो. मला वाईट संगत लागली होती. 15 वर्षांचा असताना एक दिवस मी दारू पिऊन घरी आलो आणि त्यानंतर आईने मला खूप मारले होते आणि याच कारणामुळे मला आईचा राग आला. मी घरातून रुसून सरळ सरळ शहरात आलो आणि त्यानंतर तुमच्याच हॉटेलमध्ये काम करू लागलो. बोलता बोलता प्रदीपला देखील आपल्या आईची खूप आठवण येत होती आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. मालक त्याची संपूर्ण कहाणी ऐकतात की त्याचे वडील लहानपणीच वारले आणि नंतर आईने त्याला खूप कष्टाने सांभाळले, पण त्याच आईला सोडून तो इकडे येऊन राहत आहे. हे सर्व ऐकून त्या हॉटेल मालकाच्याही डोळ्यात पाणी आले. ते पूर्णपणे भावूक झाले आणि ते प्रदीपला म्हणतात की, तू कधी तुझ्या आईची चौकशी करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाहीस का? तेव्हा प्रदीप म्हणतो की, नाही साहेब, मी त्या दिवसानंतर कधीच गावी जाण्याचा प्रयत्न केला नाही. आता माझी आई कुठे आहे आणि त्या कोणत्या परिस्थितीत आहे हे सुद्धा मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. माझी फार मोठी चूक झाली आहे. तेव्हा हॉटेल मालक म्हणतात की, तुला तर माहीतच आहे की मला मूलबाळ नाही आणि तुझ्यापेक्षा कोणीही माझी चांगली काळजी घेऊ शकत नाही. म्हणून मला माझी संपूर्ण मालमत्ता तुझ्या नावे करायची आहे बाळा. त्यानंतर आपण याच घरात एकत्र राहू आणि आता तू एकदा तुझ्या गावी जा आणि आपल्या आईला सुद्धा इकडे घेऊन ये. आईची माफी माग. आपल्या मालकाचे असे बोलणे ऐकून त्याच्या दुःखी चेहऱ्यावर थोडासा आनंद झळकतो आणि तो एकदम हॉटेल मालकाच्या गळ्यात पडतो आणि म्हणतो की, मी तुम्हाला बाबा म्हणू शकतो का? हॉटेल मालकांनी त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाले की, बाळा, तू मला निसंकोचपणे बाबा म्हणू शकतोस. मी तर तुला कधीच माझा मुलगा मानला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी हॉटेल मालक प्रदीपला आपल्यासोबत घेऊन तहसीलमध्ये जातात आणि त्यांची सर्व मालमत्ता आणि प्रॉपर्टी त्याच्या नावे करतात. त्यानंतर हॉटेल मालक आणि प्रदीप घरी येतात. परंतु घरी परतताच हॉटेल मालक प्रदीपला म्हणतात की, बाळा, माझी तब्येत ठीक नाहीये, पण तू यापैकी कोणती तुझ्या आवडीची कार घेऊन जा आणि तुझ्या आईला सोबत इथे नक्की घेऊन ये. त्यानंतर प्रदीप चांगल्या पद्धतीने तयार होतो आणि गाडी घेऊन सोबत ड्रायव्हर घेऊन आपल्या गावाकडे निघतो. 8-10 तासांचा प्रवास करून तो आपल्या गावात पोहोचतो. तिथे जाऊन जसं तो आपल्या घरासमोर थांबतो, त्याला लहानपणीच्या सर्व गोष्टी आठवतात. त्याच्या अंगणात तो खेळत असताना, त्याची आई त्याला मारताना किंवा त्याच्यावर प्रेम करताना या सर्व गोष्टी त्याला आठवू लागतात आणि आठवताना त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात.
तो जेव्हा गाडीतून खाली उतरतो तेव्हा गावकरी त्याला बघतात की एवढ्या मोठ्या गाडीत कोण आलं आहे. इतके चांगले कपडे घातलेले आहेत, इतका चांगला सूट बूट मधला हा मुलगा कोण आहे आणि इतकी मोठी गाडी तो घेऊन आलाय. त्यानंतर तो मुलगा सरळ आपल्या घरात जातो. घराची अवस्था खूपच तुटलेली फुटलेली होती. छोटीशी एक खोली होती. त्या खोलीच्या भिंतीतून विटा बाहेर निघाल्या होत्या. घर खूपच दयनीय स्थितीमध्ये होते. त्यानंतर प्रदीप घरात जातो तेव्हा आत पाहतो की त्याची आई कुसुम काहीतरी काम करत असते. तो सरळ जातो आणि आईचे पाय धरतो आणि म्हणतो की आई, जर तू माझ्यासोबत तसं केलं नसतं तर मी आज या पदावर नसतो. आता हे सर्व पाहून कुसुम पूर्णपणे आश्चर्यचकित झाल्या होत्या की हा सुटाबुटातील मुलगा कोण आहे. इतके छान कपडे घातले आहेत आणि हा माझे पाय का धरत आहे. कारण आजपर्यंत कुसुमबाई दुसऱ्यांच्या दयेवर जिवंत होत्या. शेजारचे पाजारचे लोक त्यांना जेवण देत होते तेव्हा ते आपले पोट भरू शकत होत्या. कधी कुठे काहीतरी काम करून जेव्हा त्यांना थोडेफार पैसे मिळत होते तेव्हा त्या आपल्या आजारपणाला इलाज करत होत्या आणि अशा प्रकारे ते आपलं जीवन व्यतीत करत होत्या. कुसुमबाई प्रदीपला उठवतात आणि म्हणतात की बाळा, तू कोण आहेस आणि असे माझे पाय का धरत आहे. मी असं तुझ्यासाठी काय केलं आहे. तेव्हा प्रदीप एकदम आपल्या आईच्या गळ्यात पडतो आणि म्हणतो की आई, आई अगं, मी तुझा प्रदीप आहे, जो काही वर्षांपूर्वी इथून तुला एकटीला सोडून निघून गेलो होतो. कुसुमबाई जसं प्रदीपचं नाव ऐकतात तेव्हा त्या खूप हैराण होतात. कारण जेव्हा प्रदीप इथून निघून गेला होता तेव्हा त्याच्या आईने त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता. परंतु 3-4 वर्षापर्यंत जेव्हा त्या प्रदीपला शोधू शकल्या नाही तेव्हा हार मानून त्यांनी त्याला शोधायचं बंद केलं होतं. त्यांना वाटू लागलं होते की त्यांचा मुलगा कुठेतरी निघून गेला आहे आणि काय माहिती काय झालं असेल, त्याचं मेला आहे की नाही माहीत नाही आणि तो आता त्यांच्या आयुष्यात परत कधीही येणार नाही. पण खूप वर्षांनी आपल्या मुलाला पाहताच त्यांना खूपच जास्त आनंद झाला आणि त्याही ह्या अवस्थेत त्या खूपच भावूक झाल्या आणि त्यांचे अश्रू अनावर होतात आणि त्या ढसढसा रडू लागतात आणि आपल्या मुलाला घट्ट मिठी मारतात. त्याला विचारतात की बाळा, तू हे माझ्यासोबत अजिबात चांगलं केलं नाहीस. त्यावेळेस माझ्या आयुष्यातले खूप वर्ष तुझ्या शोकामध्ये गेले आहेत, त्यामुळे माझी अवस्था कशी झाली आहे तू बघ. प्रदीप आतमध्ये गेल्यावर त्यांच्या आजूबाजूची लोक जी आजवर त्यांना मदत करत होती त्या सर्व लोकही त्या घरात जमतात आणि जेव्हा त्यांना समजते की हा तोच मुलगा आहे जो खूप वर्षांपूर्वी घरातून निघून गेला होता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर चमक येते. ते विचार करू लागतात की चला, चांगले झाले, या बिचारा बाईला म्हातारपणात आधार मिळाला. यानंतर कुसुमबाई स्वतःचे अश्रू पुसत प्रदीपला विचारतात, बाळा, अरे तू कुठे गेला होतास आणि आज इतका मोठा माणूस होऊन कसा परतलास. कसा झालास तू एवढा मोठा माणूस. यानंतर प्रदीप आपली संपूर्ण कहाणी आपल्या आईला आणि गावकऱ्यांना सांगतो. प्रदीपची कहाणी ऐकताच त्याच्या आईला आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर होतात. सगळेच लोक त्या हॉटेल मालकाचे खूप कौतुक करतात. तेव्हा प्रदीप त्याच्या आईला म्हणतो की आई, माझ्या मालकाला तुला भेटायचं आहे. त्यांनीच मला स्पष्टपणे सांगितले आहे की माझ्या आईला सोबत घेऊन ये. त्यानंतर संपूर्ण गाव कुसुमबाईंना हसत हसत निरोप देतात. त्यांना त्यांच्या मुलाच्या गाडीत बसवतात आणि प्रदीप त्यांच्या आईसोबत त्यांच्या मालकाकडे पोहोचतो. जेव्हा प्रदीपचा मालक त्याच्या आईला भेटतात तेव्हा त्यांच्या पायांना स्पर्श करून म्हणतात की तुम्ही खरंच देव माणूस आहात, जे तुम्ही अशा मुलाला जन्म दिला आहे. कुसुमबाईंनी हे ऐकले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते. त्यानंतर प्रदीपची आई आणि त्या हॉटेलचा मालक त्याच घरात एकत्र राहतात. प्रदीपची आई कधी कधी गावाला जात होत्या, परंतु चांगल्या कारमध्ये बसून, चांगली साडी घालून आणि सगळ्या लोकांसोबत त्या तासनतास गप्पा मारत असायच्या, ज्यांनी त्यांना पडत्या काळात, अडचणीच्या काळात मदत केली होती, त्यांना आधार दिला होता. इकडे कधी कधी प्रदीप सुद्धा आपल्या गावाला जात होता आणि त्या लोकांसोबत वेळ घालवायचा. त्यांच्या गावकऱ्यांशी चांगल्या प्रकारच्या गप्पा मारायचा. त्यांचे उपकार तो आयुष्यभर कधीही विसरू शकत नव्हता, कारण आज त्याची आई त्यांच्यामुळे जिवंत होती. तर आणि मित्रमैत्रिणींनो, ही कथा होती एका मुलाची, जिथे त्याला त्याच्या आईने मारले होते आणि आईने मारल्यामुळे तो घर सोडून पळून निघून गेला होता. अल्लड बुद्धी होती त्यामुळे तो घरातून निघून गेला आणि एक खूप मोठा माणूस बनून आपल्या गावी परतला होता. परंतु तुम्ही असे करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, कारण प्रत्येकाचं नशीब प्रदीपसारखं नसतं. त्याने शहरात येऊन मन लावून मेहनत केली आणि त्याला देवासारखा मालक देखील भेटला होता. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
ही कथा सांगण्याचा उद्देश कोणालाही त्रास देणे नाही. ही कथा तुम्हाला याकरता ऐकवली आहे की जेणेकरून तुम्हाला या कथेतून काहीतरी चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील आणि त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात आत्मसात करू शकता. जर प्रदीपच्या आईने त्याला मारहाण केली नसती तर आज कदाचित तो एका दारोडा मुलगाच झाला असता आणि त्याने जे काही करून दाखवले त्याने तसं काही करून दाखवलं नसतं. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.